ओके, आजचा विषय जो आहे तो आराधना या संदर्भाने आहे का आपण आराधना कशी केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपण यशाया अध्याय 43 आणि त्याचं 7वं वचन या ठिकाणी काढणार आहोत. यशाया 43 आणि त्याचं 7वं वचन या ठिकाणी काय सांगतं आपण वाचूया. यशाया 43 आणि त्याचं 7वं वचन सर्व काढूया, म्हणजे गुगल मीट वर आहेत. यशाया 43 वचन 7 रीड करूया. प्रत्येकाला माझे नाव ठेवले आहे आणि ज्याला मी आपल्या महिमेसाठी अस्तित्वात आणले आहे. प्रेज द लॉर्ड. ना वचनामध्ये असं लिहिलंय का ज्या प्रत्येकाला माझं नाव दिलंय, माझं काय दिलंय, नाव दिलंय, त्याला मी माझ्या महिमेसाठी, कशासाठी, महिमेसाठी, म्हणजे ही आराधना आहे. ही देवाची काय आहे, आराधना आहे किंवा प्रभूची स्तुती आहे. आणि त्या आराधनेसाठी, त्या स्तुतीसाठी, त्या महिमेसाठी प्रभूने आम्हाला काय केलंय, निर्माण केलं. प्रेज द लॉर्ड. ना पहिली गोष्ट का आम्हाला देवाची आराधना करायची, तर उत्तर आहे देव त्या स्तुतीस पात्र आहे. प्रेज द लॉर्ड. सर्वातून पहिली गोष्ट का आम्ही देवाची आराधना करावी, तर त्याचं उत्तर असं आहे का देव महिमेस कसा आहे, योग्य आहे, तो स्तुतीस पात्र आहे. कारण खरोखर त्याच्यात ती दया आहे, त्याच्यात ती प्रेम आहे, त्यात ती करुणा आहे. आणि म्हणून आपण देवाचा काय केला पाहिजे, गौरव केला पाहिजे, त्याची आराधना केली पाहिजे, त्याची स्तुती केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हे पहिलं कारण आहे का आपण काय करावी, देवाची आराधना करावी, कारण तो महिमेस कसा आहे, योग्य आहे. दुसरं रिझन का आपण देवाची आराधना केली पाहिजे, कारण आपण आपल्या जीवनामध्ये प्रभूच्या आशीर्वादाचा अनुभव घेतो. प्रभूच्या आशीर्वादाचा काय घेतो, अनुभव घेतो. आपल्या जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी असतात, अशा अनेक आव्हानं असतात का त्या समयी आपण दुःखी असतो, निराश असतो, पण त्या स्थितीमध्ये आपण देवाकडे प्रार्थना करतो आणि देवाच्या महानतेचा अनुभव आपण आपल्या जीवनामध्ये घेतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आपल्या प्रार्थनेला उत्तर देतो, प्रभू आपले बंधन तोडतो, प्रभू आपले मार्ग मोकळे करतो आणि म्हणतो एक आनंद आहे, काय आहे, आणि त्या आनंदात आपण कोणाची स्तुती करतो, प्रेज द लॉर्ड. दोन गोष्टी, पहिली गोष्ट मी काय सांगितली का तो स्तुती कसा आहे, पात्र आहे, आणि म्हणून आपल्याला देवाचा काय करायचा, गौरव करायचा आहे. आणि जो आनंद प्रभूने आपल्याला दिलाय, काय दिलाय, आनंद. तुम्हाला देवाने आरोग्य दिलंय, आपल्या प्रभूने जीवन दिलंय, देवाने आपल्याला सुरक्षित ठेवलंय, देव 2 टायमाचं उत्तम अन्न देतो, देवाने आपल्या डोक्यावर छत ठेवलंय, देवाने आम्हाला सर्व गोष्टीपासून सुखरूप ठेवलंय. म्हणून प्रत्येकसाठी आपण कोणा स्तुती केली पाहिजे, येस, आपण आपला आनंद व्यक्त केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आराधना म्हणजे आपला आनंद व्यक्त करणं. काय व्यक्त करणं, म्हणजे देव जो तुमच्या जीवनात आनंद देतो, काय देतो, तो आनंद व्यक्त झाला पाहिजे. काय झाला पाहिजे, त्याला म्हणतात आराधना. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनात आनंद आहे, प्रभूने तुम्हाला ते दिलंय, पण जास्त तो व्यक्त होईल, काय होईल, मग कळेल का तुम्ही देवाची काय करताय, आराधना करताय. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, समजतंय. आराधना म्हणजे एक्सप्लेन करतोय, डेफिनेशन आहे त्याचं, की तुमच्या आतमधला आनंद तुम्ही काय केला पाहिजे, व्यक्त केला पाहिजे. त्याला म्हणतात प्रभूची काय आहे, आराधना आहे. प्रेज द लॉर्ड. मग ही आराधना आपण कोणाला दिली पाहिजे, प्रेज द लॉर्ड. मग काय काय माध्यम आहे आपल्या आतमधला आनंद व्यक्त करायचा, हे आपण पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आराधना म्हणजे नेमकं काय, काय व्यक्त करायचं, कुठला, आतमधला, कुठला, तुमच्या जीवनात जो प्रभूने आनंद तुम्हाला दिलाय, तो आनंद तुम्हाला व्यक्त करायचा. प्रेज द लॉर्ड. आता मी हे देखील सांगेल, काही लोक म्हणतील की अजून आमच्या प्रार्थनेला कुठे उत्तर आलेत, मग आम्ही का देवाचा गौरव करावा. पण जगामध्ये ज्या उत्तर येत नाही, लोक आत्महत्या करतात. काय करतात, तुझ्या मनात आला का आत्महत्याचा विचार, मग देवाचा हात तुझ्यावर आहे आणि म्हणून तू आनंद कर. प्रेज द लॉर्ड. येस, कधी कधी आपण काय म्हणतो की मला उत्तरच नाही, माझे मार्ग मोकळेच होत नाही, पण तुझ्या मनात अजून आत्महत्याचा विचार आलेला नाही, तुझ्या मनात अजून घर सोडून जायचा विचार आलेला नाहीये. कारण जग आपण पाहतो का जास्त निराश होतं, त्यांच्याकडे एकच पर्याय असतो, काय करायची, मग तुझ्या मनाला कोण सांभाळतं, म्हणजे कोणाला कार्य करायचं. मग याच्यात पण कोणाचा गौरव झाला पाहिजे, हा पण आनंदच आहे. प्रेज द लॉर्ड. पण सैतान या आनंदाला आम्हाला उपभोगू देत नाही. तो म्हणतो कुठं काय झालं, कुठं काय झालं, पण आपण म्हणावं का अजून माझं मन स्थिर आहे, अजून माझं मन कसं आहे, आणि मला भरोसा आहे का माझा देव माझ्या बाजूने कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. मग हा आनंद आहे आणि आपण हा आनंद व्यक्त केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मग कशा प्रकारे आपण आपला आनंद व्यक्त करू शकतो, काही पॉइंट्स आहेत मी तुम्हाला देईल, जेणेकरून तुम्हाला कळेल. काही बायबल सांगतं का ह्याद्वारे आपण आपला आनंद व्यक्त केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि एक उत्तम उदाहरण आहे पवित्र शास्त्रातून, ते म्हणजे दावीद. प्रेज द लॉर्ड. आराधनेचं फुल पॅकेज आहे, आराधनेचं फुल पॅकेज आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये सापडती, जो आपला आतमधला आनंद त्या आराधनेत काय करतो, व्यक्त करतो. प्रेज द लॉर्ड. पहिली गोष्ट आपण आराधना कशी करू शकतो, गीत गाऊ.
कशी करू शकतो? गीत गाऊन. काढूया ठिकाणी आपण पहिले इतिहास, सर्व काढूया. पहिले इतिहास अध्याय 13 7 आणि 8 हे दोन वचन मी तुम्हासाठी वाचणार आहे. सर्वांनी काढलं, मी तुम्हासाठी रीड करतो, मग सिस्टर रीड करतील. मग ते देवाचा कोश अबिनादाबाच्या घरातून काढून नव्या गाडीवर ठेवून नेऊ लागले आणि उज्जा व अहियो गाडी हाकीत होते आणि दावीद व सर्व इस्रायल आपल्या सर्व शक्तीने देवापुढे उल्हास करीत होते. काय करत होते? उल्हास करीत होते व गीत गात होते व वीणा व सतार व डफ व झांजा व करणे वाजवीत चालत होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचू, सिस्टर रीड करतील आता. मग ते देवाचा कोश अबिनादाबाच्या घरातून काढून नव्या गाडीवर ठेवून नेऊ लागले आणि उज्जा व अय्यो गाडी हाकीत होते आणि दावीद व सर्व इस्रायल आपल्या सर्व शक्तीने देवापुढे उल्हास करीत गीत गात. काय करत होते? उल्हास करीत. उल्हास काय शब्द आहे? उल्हास करीत. आनंद करतात. काय करतात? आनंद करतात. म्हणजे का आनंद करतात? कारण देवाचा कोश म्हणजे ज्याच्यामध्ये देवाचा प्रेझेन्स आहे, आता तो परमेश्वर त्यांच्या बरोबर आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्या कोशचं सामर्थ्य आपण अनेकदा ती स्टडी घेतली की किती सामर्थ्य कशामध्ये आहे? कर्राच्या कोशामध्ये. आणि तो ते आनंद व्यक्त करतात म्हणून ते उल्हास करतात. काय करतात? उल्हास करतात. मग उल्हास कसा करतात? तर इथं लिहिलं गीत गायले. काय गायले? गीत गायले. म्हणजे आपण आपला आनंद व्यक्त करू शकतो. काय गाऊन? गीत गाऊन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आपण गीत आहे धन्यवाद के साथ मैं तेरी क्या करूंगा, स्तुती करू. आणि ते जे कडवं आहे योग्यता से बडकर, म्हणजे आपण देवामध्ये आपला आनंद व्यक्त करायचा. का जो देवानी करुणा आपल्यावर केली, जी देवानी कृपा आपल्यावर केली, या गीताद्वारे आपण आपल्या आतला आनंद काय करायचा? व्यक्त करायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपण सर्वांनी कोणाचे गीत गायले पाहिजे? देवाचे. त्यासाठी कशाला आलं पाहिजे? चर्चला. चर्चला यायच्या पहिले कशामध्ये? आराधने. कशात आलं पाहिजे? आराधनेमध्ये. कारण आनंद व्यक्त केला पाहिजे. आनंद काय केला पाहिजे? व्यक्त केला. मग आपण तर आनंद व्यक्त केलाच नाही. आपण जर वचनाला आलो डायरेक्ट, मग आपला आनंद कुठं व्यक्त केला आपण? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या आतमधला आनंद व्यक्त झाला पाहिजे का मी आनंदी प्रभू. कारण तुमचं चर्चला येण्याचं परमेश्वर रिझन बघतो. का तुला सवय लागली म्हणून येतो, का फक्त गरजा पुरवता येतो, का माझ्या गौरवासाठी तू येतो? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ज्या वेळेस आपण गीत गातो, काय गातो? गीत गा. आपण आपल्या आतमधला आनंद व्यक्त करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाला तो आनंद पाहिजे का माझे लेकरं आनंदी आहेत का नाही हे मला कळलं पाहिजे. पण ते कसं कळणार? जास्त उल्हास करतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दाविदांनी काय केला? आनंद व्यक्त. उल्हास केला. काय केला? उल्हास केला. आणि त्या उल्हासाचा पार्ट आहे आनंद, त्या उल्हासाचा पार्ट आहे वाद्य वाजवणं, त्या उल्हासाचा पार्ट आहे डान्स करणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग हा उल्हास कोणामध्ये दिसला पाहिजे? आपल्यामध्ये. फक्त म्हणून जमणार नाही मी आनंदी, आनंद दिसला पाहिजे का तू आनंदी आहेस. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो व्यक्त झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? व्यक्त झाला पाहिजे. समजा एखाद्या दिवशी तुमच्या घरी खूप साफसफाई चालते, मग कळतं का कोणतरी येणार आहे? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सांगायची गरज पडते का कोणी पाहुणे येणार आहेत? नाही. तुमची वर्तणूक, तुमची धावपळ, तुमची सावरासावर ही दाखवून देते का कोणतरी येणार? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसंच तुमच्या आतला आनंद दाखवून देतो का मी आनंदी आहे? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते गीतच नाहीये आणि मग आपण म्हणतो का नाही मी आनंदी. कुठे आहे तू आनंदी? येस. तुझ्यातला आनंद कुठे आहे? तू सर्वातून पहिले पाहिजे का जी देवाने कृपा केली त्यासाठी मी देवासाठी आनंद व्यक्त करावा. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपण सर्वांनी कुणाचे गीत गायले पाहिजे? देवाचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वर्शिप एक ऑप्शन नाहीये, वर्शिप एक पद्धत नाहीये का जी मेसेजच्या पहिले आपण करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोकांना वाटतं की एक ट्रेडिशन आहे. ट्रेडिशन म्हणजे एक पद्धत आहे का त्याला मेसेजच्या पहिले किती गाणे झाले पाहिजे, घेऊन टाका 2 गाणे. अरे ही पद्धत नाहीये, हा तुझा आनंद व्यक्त करण्याचा भाग आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण लोकांना वाटतं ही पद्धत आहे, पास्टर 3-4 गाणे घेऊन टाका. अरे तसं नाहीये, हा आनंद आहे. काय आहे? आनंद आहे. हा आनंद तुम्ही व्यक्त केला पाहिजे. Yes. कारण अनेकदा असं होतं की जिथं प्रार्थना असते, कधी कधी उपकार स्तुतीची, तोच परिवार त्या ठिकाणी उल्हास करताना दिसत नाही. येस. त्यांनी आनंद व्यक्त केला पाहिजे. कदाचित काही लोकांना वाटतं का हा कोयरचा पार्ट आहे का त्यांनी येऊन गीत गावे. प्रेज द लॉर्ड. हा पार्ट त्याचा नाहीये, हा तो तुम्हाला उत्तेजित करतो का तुम्ही ते करावं. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून आपण सर्वांनी गीत गाऊन आपल्या आतमधला आनंद काय करायचा, व्यक्त करायचा. आणि त्यासाठी गीत गाण्यासाठी आपण लवकर आलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला आनंद दाखवला पाहिजे प्रभूला कमी आनंदी परमेश्वर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेकंड पॉइंट का आपल्याला आराधना करायची आणि कशी करायची, या ठिकाणी आपण काढणार आहोत स्तोत्र संहिता 134. सेकंड पॉइंट तुम्ही लिहून घ्या का कसा आपण आपला आनंद व्यक्त करायचा. स्तोत्र संहिता अध्याय 134 आणि त्याचे या ठिकाणी आपण पहिले 2 वचन मी तुम्हासाठी वाचतो. केअरफुली ऐका काय प्रभूचं वचन सांगतं. पहा
यहोवाच्या सर्व सेवकांनो, जे तुम्ही रात्री यहोवाच्या मंदिरात उभे राहता ते तुम्ही यहोवाला धन्यवाद द्या. हा, पुढे काय लिहिलंय? पवित्र स्थानात तुम्ही आपले हात वर करा. काय लिहिलंय? हात वर करा. तुम्ही पवित्र स्थानात तुम्ही आपले हात वर करा आणि परमेश्वराला धन्यवाद द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण काय उभारले पाहिजे? हा आनंद आहे. हा काय आहे? आनंद आहे. म्हणून आपले हात वर गेले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. यात लाजायचं नाहीये. कधी कधी म्हणावं लागतं का तुमचे हात उभारा. का म्हणावं लागतं? का रे देवाला दाखवा का मी आनंदी आहे. प्रेज द लॉर्ड. पण हेच गडबड होऊन जाते का म्हणावं लागतं का दाखवा तुम्ही आनंदी. इथेच आपण फेल होऊन जातो. प्रेज द लॉर्ड. काय करावं लागतं? नाही, म्हणावं लागतं का बाबा नाच, गीत गा, हात उभार. म्हणजे कदाचित तू आनंदी नाहीये, कारण जर आनंद असता तर तो व्यक्त झाला असता. प्रेज द लॉर्ड. पण तुझे हात वर जात नाही, तुझे हात देवाच्या गौरवासाठी हलत नाही, म्हणजे तू आनंदी नाहीयेस. प्रेज द लॉर्ड. हे झालं पाहिजे आणि आपले हात आपण उभारले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपण आपली मान उंच केली पाहिजे, कारण देव परमपवित्र स्थानात आहे, तो उच्च स्थानावर आहे. आणि म्हणून आदरयुक्त मान कुठे जाती? वर जाते. प्रेज द लॉर्ड. समजा प्रे करताना, आराधना करताना लोक वर बघतात, मग लोक म्हणतात तिकडं देव आहे का? त्या पद्धतीने नाही. देव तुमच्यापेक्षा कसा आहे? उंच आहे. म्हणून तुम्ही खाली आहात आणि म्हणून तुम्ही वर पाहात. हे बिब्लिकल आहे. प्रेज द लॉर्ड. कळतंय? आपण म्हणतो देव तर इथं पण आहे. हा इथं आहे, पण तू त्याला आदर देतो आणि म्हणून तू आपली मान वर का करतो? कारण तू वर बसलाय आणि तू त्याच्यापेक्षा कसा आहे? प्रेज द लॉर्ड. म्हणून आपले हात देखील काय झाले पाहिजे? वर गेले पाहिजे, उभारले पाहिजे. कारण हा पण एक भाग आहे का याद्वारे तुम्ही तुमचा आनंद काय करता? व्यक्त करता. प्रेज द लॉर्ड. पहिलं काय गायला पाहिजे? गीत गायला पाहिजे. काय गायला पाहिजे? सेकंड पार्ट काय केलं पाहिजे? आपले हा स्वतःहून झाले पाहिजे. नेत्र बंद करा जर लाज वाटत असेल का तू हसेल का बा तू पण अशी करायला लागला का आता आराधना. बाबा नेत्र बंद कर आणि आपले हात काय कर? उभार. देवाचा आनंद कर, कारण तुम्ही वेलकम करता देवाच्या अनुग्रहाला आपल्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. पण तो आनंद जर आपण दाखवत नाही आणि आपण म्हणतो आपण आनंदी आहोत, तर आपण देवालाही फसवतो आणि स्वतःलाही फसवतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून आराधनेत आपले काय गेले पाहिजे? वरती हात गेले पाहिजे. स्वखुशीने आणि आनंदाने तो व्यक्त झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कोण काय म्हणेल याची पर्वा करू नका. प्रेज द लॉर्ड. देवात आपला आनंद व्यक्त करायचा, कारण देव पर्वा करत नाही आशीर्वाद देताना. प्रेज द लॉर्ड. जर आपली पात्रता आपण चेक केली तर आपली पात्रताच नाही की आपल्याला काही मिळावं. पण जास्त तो देवाना हायगाय करत नाही, भरपूर देतो, मग आपण गौरवामध्ये का कमकुवतपणा दाखवा. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपले पण हात कुठे गेले पाहिजे? वर गेले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. कळतंय प्रत्येकाला? हात उभारून आपण देवाचा गौरव केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मग हे प्रेज द लॉर्ड म्हणताना आपण काय वर करा? प्लीज बोला. काय वर करा? कमॉन करा सर्व. हा, आणि असं करून काय म्हणा? हा, कोणाचा आदर करताय? तुम्ही पाहता ना अनेक जण वरती काय करतात? ते हात वर करून म्हणतात प्रेज द लॉर्ड. काही लोक सिंपल रिएक्शन हा प्रेज द लॉर्ड. तसं नाही. कसं उभारून? हात उभारून म्हणायचं. कसं? प्रेज द लॉर्ड. कळतंय प्रत्येकाला? हे झालं पाहिजे चर्च. कारण ज्यास वचन चालतं, वचन टच करतं, आणि मग देवाचा सेवक जो प्रीच करत असतो त्याला कळतं काय वचन अभिषेक ओढतोय, आणि तो त्याच्यात घडी म्हणतो. काय म्हणतो? प्रेज द लॉर्ड. मग आपण पण काय उभारले पाहिजे आणि म्हणलं पाहिजे प्रेज द लॉर्ड. कमी या वाटाला काय आहे? सहमत आहे. मी आनंदी परमेश्वर का तू माझ्याशी काय करतोय? बोलतो. प्रेज द लॉर्ड. कळतंय? मग काय वरती गेले पाहिजे? सवय झाली पाहिजे देवाच्या गौरवाची. प्रेज द लॉर्ड. बाकी सवय नाही, पण गौरवाची सवय लावून घ्या, कारण तेच काम आपल्याला पुढे जाऊन करायचंय. पण दुसरा भाग आहे की आपले हात काय झाले पाहिजे? उभार. म्हणून इथून पुढे प्रेज द लॉर्ड म्हणत सगळ्यांनी काय करायचे? आणि म्हणायचं प्रेज द लॉर्ड. ठीक आहे. थर्ड पॉइंट हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. पहिले इतिहास अध्याय 15 29 वचन या ठिकाणी 29 रीड करत सर्वांनी काढले. आणि असे झाले की यहोवाच्या कराराचा कोश दाविदाच्या नगरात आला, तेव्हा शाऊलाची मुलगी मिखाएल हिने खिडकीतून डोकावले आणि दावीद राजाला नाचत व उल्हास करीत असताना तिने पाहिले. नाचलं पाहिजे. काय केलं पाहिजे? कारण हा पण एक भाग आहे का तुमच्या आत्मातला आनंद तुम्ही काय करता? व्यक्त करता. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. कळते प्रत्येकाला का आनंद व्यक्त करायचा आहे? काय व्यक्त करायचा आहे? हा, आनंद व्यक्त करायचा आहे. म्हणून गीत गाणं तर आहे, हात उभारणं देखील आहे, पण नाचणं पण आपला आनंद काय करणं आहे? व्यक्त करणं आहे. प्रेज द लॉर्ड. हात वरती करू. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, सवय लावा. प्रेज द लॉर्ड. हा,
नाचलं पाहिजे. काय केलं पाहिजे? नाचलं हा, पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही नाचता, तुम्ही फक्त देवाचा गौरव करत नाहीये, तुम्ही दुसऱ्यांना पण उत्तेजित करता का तू पण आनंद कर. Yes. कळतंय का? जसं आपण नाचतो, काय करतो, नाचतो. असं काही नाही का खूप भारी स्टेप आली पाहिजे. एक पाय इकडे एक पाय तिकडे केला, हात जरी उभारले देव पाहतो. Yes. काहींना जमतं, फ्लेक्सिबल आहेत ते लोक, पण आपल्याला जरी तेवढं जरी जमलं हात पाय इकडे करायला, आपण केलं पाहिजे. Yes. कारण याद्वारे आपण आपला आनंद व्यक्त करतोय, पण ऍट द सेम टाइम आपण आपल्या बाजूला जो आहे ना त्याला आपण उत्साही करतोय. अरे बाबा तू बी देवामध्ये काय कर, आनंद व्यक्त. म्हणून आपण नाचलं पाहिजे. Yes. पण तो आनंद पाहिजे. काय पाहिजे? आनंद पाहिजे. मग तो आनंद असेल ते सांगावं लागणार नाही, हे घडणार, Yes. हे दिसणार. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हात वर करून प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हा, आनंद व्यक्त करा. काय व्यक्त करा? आनंद. कारण देव तुम्हाला शिकवत आहे आज का आराधना कशी करायची, आपला आनंद कसा व्यक्त करायचा. आणि म्हणून हा भाग लाजण्याचा नाही, हा भाग देवाच्या गौरवाचा आहे. Yes. म्हणून आपण तो गौरव केलाच पाहिजे. आणि म्हणून आपला नाचून आपण आनंद व्यक्त केला पाहिजे. पण कधी कधी आपण हेच फील करतो, हाच विचार करतो का तो काय, त्याला काय वाटेल. पण हे का फील करता तुम्ही, तुम्हाला हे का वाटत नाही का ज्यास देव मला ब्लेस करतो त्यास देव विचार करतो का कोणत्या गोष्टीचा? नाही. मग मी का विचार करावा कोणाबद्दल, Yes. का त्याला काय वाटेल मी नाचलेन. Yes. कळतंय? अनेकदा हा असंच घडतं की बाबा आपल्याला वाटतं का रे ते मला पाहतील, मग ते माझ्याकडे बघून हसतील का, त्यांना वाटेल का रे हा कसा विचित्र डान्स करतोय. ते तुम्ही फील करू नका. तुम्ही हे फील करा का बाबा देव आशीर्वाद द्यायला जर मागं पुढं पाहत नाही तर मी पण माझा आनंद व्यक्त करायला का मागं पुढं पाहावं. Yes. म्हणून आपण आपले हात काय केले पाहिजे, उभारले पाहिजे. आपल्या हातपाय हलवून देवाला नाचून देवाला गौरव दिला पाहिजे. कारण दावीद एक राजा आहे. दावीद काय एक राजा आहे. राजा आहे. पुढचं वचन आहे का पत्नीने त्याला ते बघून त्याला तुच्छ लेखलं. अरे असं कसं, तू एक राजा आहे. कसा आहे? राजा आहे. पण तो म्हणतो का मला पदाशी घेणं नाही, मला देवाच्या गौरवाशी घेणं आहे. Yes. Hallelujah. त्यांनी कोणाची पर्वा केली नाही, त्यांनी देवाच्या गौरवाची पर्वा केली. कारण गौरव गेला पाहिजे. मी आनंद आहे आणि मी माझा आनंद व्यक्त करणार. Yes. म्हणून आपण पण नाचून आपला आनंद व्यक्त केला पाहिजे. Yes. कळतंय प्रत्येकाला? हे झालं पाहिजे. चर्च देव आज हे वचन का देतो, कारण आपल्यात त्या गोष्टी पूर्ण दिसत नाही, म्हणून देव आज पुन्हा शिकवतो. आपण खूप पुढच्या स्टेजला चाललो आता, पण ते म्हणतो जे बेसिक्स आहेत ते तुम्ही विसरलेत. Yes. कदाचित आपण देवाच्या राज्याच्या येण्याच्या या सर्व गोष्टी बोलतोय, पण ते म्हणतो बेसिक्स चेक कर, तेच तुझ्यामध्ये नाहीये अजून. कारण मी घ्यायला येणार आहे देवाच्या गौरवासाठी तुला त्या ठिकाणी, तिथं काम फक्त आराधना, तुला उल्हास करायचा, पण तुला उल्हासच करता येत नाही, मग तिकडे नेऊन करू मी काय? Yes. कळतंय? समजा गॅदरिंग आहे, काय आहे? Gathering आहे. स्कूलमध्ये डान्स करायचं, काय करायचं? डान्स करायचा. मग ते पाहतात की एखादा मुलगा जर करतच नाही, त्याला घेतील का डान्स स्टेजवर? नाही घेणार. ते म्हणतील का अरे बाबा हा सगळा प्रोग्राम बिघडून टाकत, म्हणजे बाकी सगळे नाचतील आणि हा इकडे तिकडेच बघत राहील. मग एक त्याला मागं टाका. कुठं टाका? मागे टाक. मागं टाका. 20-25 एकदम मागं टाका, दिसलाच नाही पाहिजे. तसं आम्हाला तिथं कोणाचा गौरव करायचा आहे? देवाचा. हा, आता तिथं मागं टाकून कसं जमणार चर्च? Yes. कळतंय? इथं तुम्ही मागं जा, लाज वाटत असेल तर डान्स करायला सर्वातून, पण तिथं मागं टाकता येणार नाही. तिथं देव सर्वांना पाहणार आहे, पण तिथं प्रभूला असे लोक पाहिजे जे उल्हास करणारे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. काय करणारे? उल्हास करा. उल्हास करणारे. मग तो उल्हास दिसला पाहिजे आपल्यामध्ये, Yes. तो आनंद व्यक्त झाला पाहिजे. आणि तो आनंद व्यक्त होईल तर प्रभूला कळल का हा आनंदी. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. नाचणार का? कोणाच्या गौरवासाठी? देवाचा. हा, त्या गौरवासाठी आपण नाचलं पाहिजे. Yes. हे सगळे भाग आहेत का आपल्या आतमधला आनंद व्यक्त करायचा. कारण हे विचारावं लागतं किती लोक आज आनंदी आहे. मग लोक हात वर करतात. अरे आनंद दाखव. Yes. आनंद काय कर? दाखव. तुझ्या आराधनेत तो पॅशन दाखव का बाबा खरंच दिसतंय का आज हा खूप आनंदी आहे. कळतंय प्रत्येकाला? म्हणून थर्ड पॉइंट आहे का आपण नाचून प्रभूचा गौरव केला पाहिजे. Yes. ओके, नेक्स्ट पॉइंट आपण घेणार आहोत का इथपर्यंतच आराधना लिमिट होत नाही. मग अजून आराधनेत काय केलं पाहिजे? कारण अनेकदा फक्त हे उदाहरण घेतलं जातं कोणतं? दाविदाचं. का दाविदाने कशी आराधना केली नाचून. आणि मग इथंच आपण स्टॉप करतो. पण दाविदाने अजून पण केलंय. दाविदाने अजून पण केलंय आणि ते आम्हाला शिकायचंय का फक्त गीत गाऊन, फक्त हात उभारून, फक्त नाचूनच आराधना होत नाही. अजून पण काही गोष्टी का त्याद्वारे पण देवाचा आपण गौरव आणि आराधना करू शकतो. मग काय आहे तो भाग? या ठिकाणी आपण वाचणार आहोत त्याचा 16 अध्याय. हा काढला सर्वांनी ना? पहिल्या वचनापासून मी वाचतो. ते कोश घेऊन चाललेत. काय घेऊन चाललेत? कोश. आणि कोश दाविदाच्या नगरामध्ये आला. मी वाचतो या ठिकाणी. आणि त्यांनी देवाचा कोश आणला आणि त्यासाठी जो डेरा दाविदाने उभारला होता त्याच्यामध्ये तो ठेवला आणि देवापुढे त्यांनी होम अर्पणे व शांती अर्पणे अर्पिली.
ना कोश आणून ठेवला. काय आणून ठेवलाय? कोश आणून हा, त्याला अर्पण दिले. पण पुढे त्यांनी काय केलं? आणि होम अर्पणे व शांती अर्पणे समाप्त केल्यावर दाविदाने यहोवाच्या नावाने लोकांना आशीर्वाद दिला आणि त्याने इस्रायलातल्या प्रत्येकाला, पुरुषांना व स्त्रियांना एकेकाला एक एक भाकर व मांसाचा तुकडा व किसमिसाची ढेप वाटून दिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आनंद आहे. काय आहे? आनंद आहे. म्हणजे त्या आनंदात ज्या देवाचा कोश आला तो लोकांना आपल्या तर्फे भाकर देतोय. काय देतोय? भाकर देतो. त्या टायमाला इस्रायलमध्ये किसमिस असायचं, हे त्यांचं रेग्युलर फूड होतं. द्राक्षे असायचे आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला किसमिस देतोय. काय देतोय? किसमिस देतो. हा, किसमिस देतोय, भाकर देतोय. म्हणजे ही पण एक प्रकारची काय आहे? आराधना आहे. काय आहे? आराधना आहे. फक्त गीत गाणं, हात उभारणं, नाचणं इथपर्यंतच आराधना नाही. नाहीये. इतरांना सहाय्य करणं पण कोणाची आराधना आहे? देवाची. कारण तुम्ही तुमचा आनंद व्यक्त करता का देवाने मला भरपूरने दिलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देणं पण आनंद व्यक्त करण्यासारखं. येस. कळतंय? कोश संगतीचे. कोश कसा आहे? संगती आहे. नाव त्यांनी त्या निवास मंडपात तो ठेवलाय, पण आनंद काही संपलेला नाही. नाहीये. गीत गाऊन झाले, वाद्य वाजून झाले, नाचून पण झालं, पण तो म्हणतो का अजून पण मला माझा आनंद काय करायचा आहे? व्यक्त करायचा. आणि म्हणून त्यांनी लोकांमध्ये मदत वाटली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागच्या कोरोनाच्या काळात मी तुम्हाला सांगत होतो का इतरांना हेल्प करा. इतरांना काय करा? हेल्प करा. कारण जास्त तुम्ही गरीबाला देता, तुम्ही कोणाला देता? देवाला. हा, जास्त तुम्ही उघडायला देता, तुम्ही कोणाला देता? देवाला. म्हणून आपल्याद्वारे लोकांना हेल्प झाली पाहिजे. कारण ही फक्त हेल्प नाहीये, ही देवाची आराधना आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण अनेकदा काही लोक नाचण्यात आहे, गाण्यात आहेत, परंतु हा जो भाग आहे आराधनेचा, ह्या भागमधून आपण मिसिंग आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपण इतरांना मदत करून पण आराधना केली पाहिजे. येस. कारण ख्रिस्ती लोकांची ओळखच आहे मदत करणारे. येस. मिशनरी जे आले त्यांनी काय केली? पहिली लोकांना मदत केली. मदत केली. काही लोकांचा दृष्टिकोन पाहण्याचा वेगळा आहे, काय ते देऊन त्यांनी वेगळ्या गोष्टी केल्या, पण नाही, ते बायबल फॉलो करत होते. त्यांनी पाहिलं की जर लोक गरीब आहेत तर पहिले त्यांची मदत झाली पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त मी म्हणून प्रभूच्या नावाने पोट भरल्या जा आणि पैसे माझ्याकडे, भाकर माझ्याकडे, आणि मी म्हणतो प्रभूच्या नावाने काय भरल्या जा. मग ते कसं काय लॉजिक लागेल? येस. आपल्याकडे जर नाहीये तर तुम्ही प्रे करा, पण जर आहे तर तुम्हाला दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज मला कळतंय प्रत्येकाला. म्हणून ज्यास आपण इतरांना हेल्प करतो, इतरांना सहाय्य करतो, आपण कोणाची आराधना करतो? देवाची. मग तो फक्त नाचून स्टॉप झाला का? नाही. कारण आज लोकांची आराधना फक्त चर्चच्या फेलोशिप मध्ये गाणे गाऊन नाचून आहे, पण पुढची जी आराधना आहे मंडळी म्हणजे चर्च सुटल्यानंतर ती आराधना नाहीये आपल्या. येस. कळतंय? मग कदाचित तिथं सगळे गातात म्हणून तू गातोय, कदाचित या वाद्यामध्ये ताकद आहे, पाय हलवायचे म्हणून तुझे पाय हलतात, पण देव बाहेर चेक करतो जिथं वाद्य नाही, जिथं गीत नाही, मग आता माझी आराधना होती का? येस. कळतंय? कधी कधी इन्स्ट्रुमेंट मध्ये काय आहे? पावर आहे. पॉवर आहे. जगामध्ये कोणते बीट्स वाचू दे, ऑटोमॅटिक काय हलतात आपले? पाय हालतात. पाय हलतात, नाही तर हात तरी काय होतात आपले? हलतात. आपण वाजवायला लागतो, त्यात ती ताकद आहे. मग मंडळीतली आराधना कधी कधी कळत नाही का तू कशामुळे करतो. येस. खरंच तू आनंद व्यक्त करतोय का चला गीत गायचं म्हणून करतो, की तुला एक नाचायची आवड लागली, बाहेरचा डान्स स्टॉप झालाय म्हणून चला आता इथं डान्स करून घेऊ? कळत नाही. फक्त कोणाला कळतं? देवाला. देवाला कळतं, पण सेवकाला कसं कळणार बाबा? बाहेर डान्स बंद झालाय म्हणून चला आता इथं तरी डान्स घ्या करून. परमेश्वर चेक करतो का बाहेर इन्स्ट्रुमेंट नाहीये, बाहेर उत्तेजित करणारा कोण नाहीये, पण ज्यावेळेस तुम्ही कोणाला हेल्प करता मग प्रभूला कळतं का हा माझी आराधना करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ही आराधना पण झाली पाहिजे. येस. फक्त इथलीच नाही, बाहेर जाऊन पण देवाची आराधना झाली पाहिजे. कारण त्यांनी काय केलं? कोश ठेवला आणि आपला आनंद तो इतरांना मदत करून व्यक्त करत होता. येस. प्लीज बोला, कळतंय? हे सगळे भाग आहे का देवाची आपण काय केली पाहिजे? आराधना केली पाहिजे. नाव नेक्स्ट पॉइंट आपण घेणार आहोत का दावीद इथं थांबत नाही. दावीदांनी पुढे काय केलं? 5व्या ठिकाणी आपण त्याचं 16वा अध्याय आणि 7वं वचन सर्व काढूया. 16वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन. का अजून कशा प्रकारे तो आराधना करतो? पहिला पॉइंट घेतला गीत गाऊन. कसं गाऊन? गीत गाऊन. सेकंड भाग घेतला आपण हात उभारणे. काय उभारणे? हात उभारणे. किंवा त्याच्यामध्ये टाळ्या पण तुम्ही ऍड करू शकता. हे नॅचरल इन्स्ट्रुमेंट आहे जे देवाने आपल्याला दिलं. येस. ठीक आहे. थर्ड पॉइंट कशी आराधना करायची? आपण नाचून. चौथा पॉइंट कशी आराधना करायची? सहाय्य करू. नाव नेक्स्ट पॉइंट त्यांनी काय केलं? 5व्या ठिकाणी आपण 7वं वचन. नाव जर तुमच्याकडे पंडित रमाबाई बायबल असेल तर तिथं शीर्षक दिलंय उपकार स्तुतीचे गीत. येस. काय लिहिले तिथं? उपकार स्तुतीचे गीत. नाव वाचत्या ठिकाणी तेव्हा त्या दिवशी दाविदानी आसाफ व त्याचे भाऊ यांच्या हातून यहोवाचे आभार मानायला हे गीत पहिल्याने दिले. कुणी गीत लिहिलं? दाविदाने. कुणी गीत लिहिलं? दावीदाने. म्हणजे काय सांगायचं आजच्या वाचनाद्वारे?
आराधनाला लिमिटेड करू नका. दाविदाचा आनंद थांबतच नाहीये, तो गीत पण लिहितोय, म्हणजे काहीतरी करतोय कोणाच्या गौरवासाठी. देवाच्या. प्रेज द लॉर्ड. मग आपल्याद्वारे पण असं काहीतरी झालं पाहिजे कोणाच्या गौरवासाठी. देवाच्या. कळतंय त्यांनी काय लिहिलंय. गीत लिहिले. आपल्याला नाही गीत पण दुसरं काहीतरी देवाच्या गौरवासाठी करता आलं तर आपण ते केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना आपण म्हणून नाही माझ्याकडे ते कौशल्य नाही गीत लिहिण्याचं, ठीक आहे तुझ्याकडे ते नाहीये, पण दुसरं काही तुझ्याकडे असू शकतं का त्याद्वारे तू देवाचा गौरव करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर गीत लिहिता येत नसेल तर अजून काहीतरी कर आणि कोणाचा गौरव कर. देवाचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळते प्रत्येकाला का ह्याद्वारे आपण देवाचा गौरव केला पाहिजे. कारण त्यांनी गीत लिहिलं पण अनेकदा फक्त नाचणं इथंच आपण क्लोज करतो, पण त्याच्या पलीकडे पण आराधना. येस. कळतंय. फक्त नाचणं हाच एवढा भाग आराधनेचा नाही. नाहीये, त्याच्या पलीकडे पण आराधना आहे. दाविदच आहे. कोण आहे. दावीदच. आपण दाविदाला फक्त तेवढंच वाचलं का तो कोशा पुढे काय करत होता. नाचत. नाचत होता ना आपला पण नाचायचंय, पण पुढं पण वाचलं पाहिजे आपण. त्यांनी लोकांना काय केली. हेल्प केली. त्यांनी काय लिहिलं. गीत लिहिलं. मग दावीद हे पण करतो, मग ते कुठं आपण वाचतो. येस. जे सुटसुटीत आहे, जे मनाला आवडणार आहे ते आपण घेतोय, पण त्याच्या पुढचं जे कदाचित थोडंसं झळ लावणार आहे ते आपण घेत नाही. कळतंय प्रत्येकाला. प्लीज बोला. कळतंय प्रत्येकाला. फक्त इथंच घेऊ नका, त्याच्या पुढं पण जा, कारण ती सगळा भाग आराधनेचाच आहे. कोश जसं त्यांनी ओबेदच्या घरावरून घेतला आणि त्याच्या नगरामध्ये आणला, रस्तेभर तो कुणाची आराधना करत होता. देवाची. प्रकार वेगवेगळे होते, ते सगळे शिकले पाहिजे. येस. की तो गीत गातोय, तो वाद्य वाजवतोय, तो नाचतोय, तो लोकांची हेल्प करतोय, तो गीत लिहितोय, हे सगळे भाग तो देवाच्या गौरवासाठी करतो. येस. हा सगळा पार्ट आहे कसला. आराधनेचा. प्लीज बोला. कळते प्रत्येकाला. ही आराधना आहे. काय आहे. आराधना आहे. आराधना आहे. ह्याद्वारे आपण देवाचा गौरव केला पाहिजे. येस. ना बायबल काय सांगतं अजून एक भाग का उत्तम देणं. काय दिलं पाहिजे आपण. उत्तम दे. उत्तम देणं. त्याच्यात त्यांनी कोश घेतला. काय घेतला. कोश घे. कोश घेतला. त्यांनी देवाला उत्तम दिलं. वाचूया या ठिकाणी आपण पुन्हा त्याचा 15वा अध्याय आणि त्याचं 26 वचन. आणि असे झाले की यहोवाच्या कराराच्या कोशाचे वाहणारे लेवी यांना देवाने सहाय्य केले. तेव्हा त्यांनी 7 गोरे व 7 मेंढे यांचे यज्ञ केले. ओके. काय दिलं यज्ञ दिलं. ना. पण दाविदाने हे केलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वखुशीने. कसं. स्वखुशी. हा. ज्यावेळेस तो कोश घेऊन ते निघाले, या लोकांनी यज्ञ द्यायला सुरुवात केली. इथं वर्णन केलं त्याचं त्या ठिकाणी का तेव्हा त्यांनी 7 गोरे व 7 मेंढे यांचा काय दिला. यज्ञ दिलं. म्हणजे त्या टायमाला मोठी प्रॉपर्टी होती. येस. गाया बकरे मेंढ्या काय होती. मोठी प्रॉपर्टी होती त्या समयाला, पण ते देवाच्या गावठी ते लोक देतात, म्हणून आपण आपलं उत्तम कोणाला दिलं पाहिजे. देवाला. मग ती आराधना असेल, ते त्या ठिकाणी सुवार्ता असेल किंवा अर्पण असेल, याद्वारे आपण देवाला दिलं पाहिजे. येस. कारण बायबल सांगतं अब्रामाला प्रभूने त्याचा मुलगा मागितला. येस. अब्रामाला प्रभूने काय मागितलं. त्याचा मुलगा माग. मुलगा मागितला. इसाक मागितला. आणि ज्या वेळेस त्याचे चाकर चालले होते किंवा ते त्याला विचारलं का रे बाबा अर्पण कुठं आहे, सॉरी तुम्ही कुठं चालले, तर ते म्हणतात की आम्ही देवाच्या कशाला चाललोय. आराधनेला. वाचवा ठिकाणी आपण उत्पत्ती अध्याय 22 आणि वचन 5. आणि अब्राहम आणि देवाची भक्ती करून परत आणि अब्राहम आपल्या तरुण गड्याला म्हणाला, तुम्ही ते गाढवाजवळ राहा आणि मी व मुलगा तिकडे जाऊन आणि देवाची भक्ती करून परत तुम्हाकडे येऊ. हा. ना बायबल सांगतं का 2 चाकर होते, ते म्हणले का तुम्ही इथंच थांबा, आम्ही देवाची काय करून येतो. भक्ती करून येतो. काय करून येतो. भक्ती. भक्ती आराधना वन ॲट द सेम आहे ना. तो वरती कशासाठी चालला होता अब्राम. मुलाला अर्पण करा. हा. पण तो म्हणतो का ही देवाची काय आहे. भक्ती आहे. हा. हीच देवाची भक्ती, हीच देवाची काय आहे. आराधना आहे. प्लीज बोला. कळत्या ठिकाणी का आज आपल्यातलं उत्तम दिलं पाहिजे. कसं दिलं पाहिजे. उत्तम. उत्तम. दाविदानी पण उत्तम दिलं आणि अब्रामाला तर आपला मुलगाच द्यायचा होता. कळत्या ठिकाणी तो म्हणतो की मी देवाची भक्ती करून येतो. म्हणजे आपलं उत्तम देणं ही देवाची काय करणं आहे. भक्ती करणं आहे. म्हणून आराधना फक्त मंडळी सुरू होताना जे गीत होतात, नाचतो, तिथपर्यंत आराधना नाही, त्याच्यानंतर खरी आराधना सुरू होती. येस. कळतंय. इथं आराधना होईल, जो अंतःकरणातून करेल तो प्रभू पाहिल. पण मी सांगितलं इन्स्ट्रुमेंटचा पॉवर आहे का वातावरणाचा प्रभाव आहे का कोणाला दाखवताय. येस. वेगवेगळे रिझन असतात. कधी कधी इन्स्ट्रुमेंटचा पॉवर असतो, कधी कधी वातावरणाचा प्रभाव पडतो आणि कधी कधी दाखवायचं पण असतं. म्हणजे माणूस प्रेझेंट करतो स्वतःला का मी कसं करतो, किंवा लक्ष वेधतो. काय वेधतो. लक्ष वेध. हा. काही लोक लक्ष वेधणारे असतात, पण देव चेक करतो. कदाचित सेवकाला नाही कळणार, पण देव चेक करतो. पण मला तुम्हाला सांगायचं का बाहेर तुम्हाला कोणी पाहणार नाही, बाहेर तुम्हाला कोणी उत्तेजित करणार नाही. त्या डोंगरावर फक्त प्रभू आहे. अब्राम आणि त्याचा मुलगा, तिथं प्रभू चेक करतो का आता तुझी आराधना आत्म्यातून आहेस का. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी उत्तेजित करणार आहे का? नाही. का बाबा मुलाला द्यायचं ना, तर कोण काय उत्तेजित करेल? पण तो स्वतःला उत्तेजित करतो का नाही मला उत्तम द्यायचं. अब्राहम स्वतःला काय करतोय? उत्तेजित करतो का मला उत्तम द्यायचं, आणि त्याने दिलं. आज देवाची इच्छा का ही आराधना आपल्यातून प्रभूला झाली पाहिजे, ऍटलीस्ट या शेवटच्या दिवसामध्ये तरी. कळतंय प्रत्येकाला? कारण जर आपण म्हणतो का मी आनंदी, आणि आपण जगाला म्हणतो का या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये येशू खरा आनंद आहे, पण आपल्यातला आनंदच जर दिसत नाही तर आपण कसं त्यांना म्हणावं का आनंद प्रभूमध्ये? आपल्यातला आनंद दाखवा. कोणातला आनंद? आपल्यातला आनंद दिसेल तर सांगायची गरज पडणार नाही. दावीद उल्हास करत होता, 4 लोकांना दिसत होतं का आनंदी. कळतंय प्रत्येकाला? त्याचा उल्हास दाखवत होता का तो आनंदी. मग आपला उल्हास कुठे आहे? कारण आपण उल्हास करू तर लोकांना कळल का आनंदी. प्रेज द लॉर्ड. कम ऑन सर्वजण, प्रेज द लॉर्ड. हा आनंद आपण व्यक्त केला पाहिजे. प्लीज बोला. कळते प्रत्येकाला? ही आराधना आहे. फक्त तेवढा पाठ नाहीये. त्यांनी उत्तम दिलं. कसं दिलं? आपण पण आपलं उत्तम देवाच्या गौरवासाठी दिलं पाहिजे. उत्तम द्या. कसं द्या? मला माहित नाही देव तुम्हाला कोणत्या बाबतीत मागल, पण त्या प्रत्येक भागात कदाचित कोणाला समय मागल. काय मागल? कोणाच्या प्रभूसाठी कष्ट मागल, कोणासाठी सुवार्तेत मागल, कोणासाठी सहाय्यताद्वारे मागल, कोणाद्वारे लोकांना एन्करेजमेंटच्या शब्दाद्वारे मागल. प्रभू कोणत्या स्वरूपात तुमच्याकडून मागल तुम्हाला ते दिलं पाहिजे. प्रभूनी त्याला मुलाच्या स्वरूपात मागितलं. कळतंय ठिकाणी? आपल्याला तो कोणत्या स्वरूपात मागायला तुम्हाला माहिती का ते तुमच्याशी काय मागतोय आणि तुमची कोणती बाजू कमकुवत आहे. तिथे कदाचित देव हात ठेवतो, ते म्हणतो का इथून मला अजून दे. कळतंय? आणि जसं आपण ते देणार, आपण कोणाची आराधना करणार? म्हणून ही आराधना आपल्यातून देवाच्या गावठी झाली पाहिजे. प्लीज बोला. कळते प्रत्येकाला? हे सर्व माध्यम आहे, आपण याद्वारे कोणाची आराधना करू शकतो. मला सांगा पहिला पॉइंट कोणता होता? गीत गायचे. काय गायचे? सेकंड पॉइंट काय होता? हात उभारायचे किंवा टाळ्या पण तुम्ही ऍड करू शकता. थर्ड पॉइंट काय होता? नाचून. चौथा पॉइंट काय होता? सहाय्य करणं. पाचवा पॉइंट होता त्यांनी गीत दिलं. काय लिहिलं? तुमच्यात काही वेगळं टॅलेंट असेल पण ते कोणासाठी युज करा? हा, काहीतरी लिहा. जसं मी सांगतो ना, तुमच्याकडे मोबाईल आहे त्याच्यावर ऍटलीस्ट मेसेज फॉरवर्ड करा. काय फॉरवर्ड करा? जे प्रभूचे मेसेज आहेत युट्यूबवर येतात ऍटलीस्ट ते तरी फॉरवर्ड करा. त्याच्याकडे ते स्किल होतं, तुमच्याकडे व्हॉट्सअप वापरायचं स्किल आहे, हे स्किल देवाच्या गावठी युज करा. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, प्रेज द लॉर्ड. आणि नेक्स्ट पॉइंट होता उत्तम द्या. कसं द्या? उत्तम द्या. उत्तम तुम्ही दिलंच पाहिजे. आणि लास्ट पॉइंट हा खूप महत्वाचा आहे का देवासाठी उभा राहा. कोणासाठी उभा राहा? ना. पुन्हा वाचूया ठिकाणी आपण दुसरे शमूएल अध्याय 6. हा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी 20 वचनापासून वाचेल. आपण पाहिलं का दावीद नाचत होता. दावीद काय करत होता? नाचत होता. आणि ही गोष्ट शाऊलाच्या पोरांनी पाहिली, शाऊलाच्या मुलीनी पाहिली आणि त्याला ही आवडली नाही. ती त्याची पत्नी होती आणि ती काय म्हणाली, मी तुम्हासाठी वाचतो 20 वचनापासून. आणि दावीद आपल्या कुटुंबाला आशीर्वाद द्यायला परत आला तेव्हा शाऊलाची मुलगी मिखायल दावीदाला भेटायला येऊन म्हणाली, आज इस्रायलचा राजा किती गौरवी दिसला, जसा एखादा हलका माणूस, ओके निर्लज्ज वापरू आपण, निर्लज्जपणाने आपणाला उघडे करतो तसे त्याने आपल्या चाकराच्या दासीच्या दृष्टीस आपणाला आज उघडे केले. निर्लज्जपणाने. कसं? ना. कुणाची आराधना करत होता? देवाची. पण ती म्हणते का इतका मोठा राजा तुला भान देखील राहत नाही का अंगावरचे काय निघून गेलेत? कपडे. म्हणजे एफोद होता. काय होता अंगावर? एफोद होता. तो एफोद देवाच्या गावठी घालायचे पण तो निघून गेला. पण ती म्हणती निर्लज्ज व्यक्तीसारखं. कसं? म्हणजे तुझे दास त्या ठिकाणी आहेत, दासी त्या ठिकाणी आहेत, पण तू कोणाची पर्वा करत नाही ना. पुढे काय लिहिलं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तेव्हा दावीद मिखालेला म्हणाला, यहोवाच्या समोर झाले. कुणा समोर झाले? यहोवाच्या समोर. मी माणसासाठी नाही केलं, मी कोणासाठी केलं? हा, मी देवासाठी केलं ना. पुढचं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याने मला यहोवाचे लोक इस्रायल यांच्यावर अधिकारी नेमावे म्हणून मला तुझ्या बापाहून व त्याच्या सर्व घराणून वर करून निवडले. तो म्हणतो का देवाचे उपकार आहेत. देवाचे काय माझ्यावर? माझी पात्रता नाहीये पण देवाने मला वर केलं आणि म्हणून त्याच्या गौरवासाठी मी नाचत होतो. कळतंय ठिकाणी ना. पुढचं खूप इम्पॉर्टंट आहे. यास्तव यहोवाच्या समोर मी उल्हासेन. त्याने काय म्हटलं? मी करणार. तुला हे अयोग्य वाटतंय, तुला हे विचित्र वाटतं, पण मी ते करणार कारण मला हे योग्य वाटतं देवाच्या गौरवासाठी. ओके. नेक्स्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि यापेक्षाही अधिक हलका होईल. तो काय म्हणतो? फक्त एवढंच नाही, अजून उद्या काय व्हायचं मी तरी ते करायला तयार आहे. खूप इम्पॉर्टंट आहे पुढं. व आपल्या दृष्टीने नीच होईल आणि ज्या दासींविषयी तू बोललीस त्यांच्याकडून मी गौरव होईल.
म्हणजे ज्यांच्याबद्दल तू म्हणते की त्यांना काय वाटेल, वाटणार नाही, उलट ते म्हणतील का हा किती चांगला देवाचा काय करतो, गौरव करतो. ना. पुढचं वचन ऐका, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि शाऊलाची मुलगी मिखाएल हिला तिच्या मरणाच्या दिवसापर्यंत मूल झाले नाही. नाव. दावीदने स्टँड घेतला. स्टँड म्हणजे कळतंय, म्हणजे तो स्वतःसाठी करत होता का? नाही. ही आराधना आहे. कोणाची आराधना? देवाची. पण तो म्हणतो का तू अयोग्य बोलली, तू माझ्याबद्दल बोलली नाही, तू माझ्या डान्सला नावं ठेवलं नाही, तू देवाच्या आराधनेला नावं ठेवतेस आणि ते मी सहन करून घेणार नाही. देवाच्या गौरव विरुद्धात मला गोष्टी चालणार नाही. कळतंय? स्टँड घेतला. काय घेतला? स्टँड घेत. हा माझी इच्छा आहे, पॉइंट तुम्हाला समजावं का तो जे करत होता कोणासाठी करत होता, देवासाठी. पण तिला नाही आवडलं. कोणाला? मिखाएलला. मिखाएलला नाही आवडलं. पण तो म्हणतो का रे तुझा माझा प्रश्न नाही, हा लोकांचा प्रश्न नाही, हा देवाचा गौरव आहे. येस. आणि देवाच्या गौरवाच्या बाबतीत कुणी बोलावं ते मी सहन करून घेणार. नाही. कळत्या ठिकाणी, कारण देवाचा गौरव राईट वेने देवाला गेलाच पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण खूप सुंदर आहे. तो म्हणतो मी अजून हलका होईल. येस. म्हणजे कपडेच गेले का अजून काय काय होऊ दे, होऊ दे, मी धडपडू दे, मला काही व्हायचं होऊ दे, पण मी अजून हलका होईल आणि मी देवाचा गौरव करेल. येस. म्हणून ऑन स्टँड घ्या देवाच्यासाठी. कदाचित लोक तुम्हाला तुच्छ लेखतील, पण ते आपण मनावर घ्यायचं नाही. आपलं जे देवाने सांगितलंय ते देवाच्या गौरवासाठी करायचं. येस. कळतंय? कधी कधी लोकांचे शब्द आपल्या मनाला लागतात आणि आपण लगेच मागं घेतो, जाऊ दे तो असं म्हटला नाही. तो म्हणतो का मला माझ्या दासींची पण परवा नाही, मला फक्त एकच माहिती आहे का मी काही नव्हतं, माझ्या देवाने मला उंच केलंय, त्या देवाचा गौरव मला करायचा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आपल्यातून पण देवासाठी हा स्टँड घेतला पाहिजे आणि देवाचा गौरव हा झालाच पाहिजे. येस. कळते प्रत्येकाला? लोक म्हणतील कुठं चालले, आपण म्हणून चर्चला, ते म्हणतील कशाला चालले, नाही हा गौरवाचा पाठ आहे, येस. याच्याबद्दल मी ऐकून घेणार. नाही. प्लीज बोला. कळतंय? हा स्टँड पाहिजे. हा काय पाहिजे? स्टँड पाहिजे. जसं ती आराधना करत दावीद आराधना करत होता नाचून, आपण देवाच्या सहभागितात येऊन कोणाचा गौरव करतो? देवाचा. कदाचित लोक तुम्हाला अडवतील, पण तू म्हणायचं का नाही हा पाठ देवाच्या गौरवाचा आहे, हा पाठ देवाच्या गौरवाचा. याच्यात मी कोणाचा ऐकणार नाही. मी माझ्या लाईफ द्वारे देवाचा गौरव करत राहणार. येस. तुम्ही सेवेला चालले, कुठं चालले? सेवेला. कुठं चालले? सेवेला नाही. हा पाठ कोणाच्या गौरवाचा आहे? देवाच्या. यात मी कोणाचं ऐकून घेणार नाही. दावीद नाचून करत होता. तुम्ही सुवार्थ सांगून करत असताल, तुम्ही चर्चला जाऊन करत असताल, परमेश्वर कशा प्रकारे तुम्हाला लीड करतो मला माहित नाही, पण त्यात तुम्हाला कोणी अडवतं तर प्लीज तुम्ही त्याचं ऐकू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला कोणाचा गौरव करायचा? देवाचा. हा, त्या समय त्यांनी त्या वेने केलाय. तुम्ही सुवार्थ सांगून करताय, तुम्ही नाचून करताय, पण तुम्ही करा, तो बंद करू नका. येस. कारण ह्याद्वारे कोणाचा गौरव होतो? देवाचा. हे सगळे भाग आहेत कोणाच्या गौरवाचे. देवाच्या. आणि ह्या प्रकारे दाविदाने काय केली? देवाची आराधना केली. कळतंय? फक्त गीत गाणं नाही, फक्त हात उभारणंच नाही आणि फक्त नाचणंच नाही, त्याच्या पलीकडे पण आपण गेलं पाहिजे. कारण 3 पॉइंट होतात. कोणतं कोणतं? गीत गाणं, हात उभारणं आणि नाचणं. पण त्याच्या पलीकडे काही लोक जात नाही. येस. पण त्याच्या पलीकडे पण आपण जाऊन देवाचा गौरव केला पाहिजे. येस. ओके, इथपर्यंत कळालं ना? ही आराधना आपण करणार कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या. पण माझी इच्छा आहे का आता आपली लेवल वाढली पाहिजे. आपली जी पातळी आहे आध्यात्मिकरित्या ती वाढली पाहिजे. कारण मी स्टार्टिंगला सांगितलं की आराधना आपण का करतो? एक तर देव कशाच पात्र आहे? आराधना. स्तुतीस पात्र आहे. कसा आहे? स्तुतीस पात्र. हा, स्तुतीस पात्र आणि भयास योग्य म्हणून त्याचा गौरव झाला पाहिजे. सेकंड पॉइंट, आपल्याला आनंद आहे. काय आहे? आनंद आहे. का आनंद आहे? कारण कुणी आपली प्रार्थना ऐकली, देवाने. कुणी आपल्याला निरोगी केलं, देवाने. कुणी कोरोनापासून वाचवलं. देवाने. आणि म्हणून आपण या संदर्भाने का देवानी माझी प्रार्थना ऐकली, माझे पैशाचे मार्ग मोकळे केले, माझं घर झालं, माझी गाडी झाली, माझ्या लेकरांना वाचवलं, लग्न झालं, यासाठी आपण कोणाची आराधना करतो देवाची. आणि आपला आनंद काय करतो? व्यक्त करतो. पण आता ह्याच्याही पलीकडे आपण जाऊन कोणाचा गौरव केला पाहिजे? देवाचा. हा, फक्त ब्लेसिंग्स मध्ये देवाचा गौरव करू नका, त्याच्या आता पलीकडे जा. येस. म्हणजे आपण आनंद करतो, कधी करतो? ज्यास काही ना काही आशीर्वाद येतात. येस. समजा ऍडमिट होतो, आपण म्हणू धन्यवाद, देवाने प्राण वाचवला, डॉक्टरांनी नो गॅरंटी सांगितली होती, देवाने काहीतरी केलंय म्हणून आपण कोणाचा गौरव करतोय? देवाचा. हा, पण दरच आठवडी काही ना काही घडतं का? नाही. मग दर आठवडी कसा आनंद तुम्ही करणार? कळतंय? दर आठवडी काही घर तयार होत नाही, दर आठवडी काही जॉब जात नाही, जॉब काही भेटत नाही, दर आठवडी घडणार नाही. महिन्यात एखाद्यानंतर एक समस्या येणार, 1.5-2 महिन्यात सुटणार, कधी लवकर सुटणार. मग दरवेळेस कसा आनंद करायचा? पण आनंद करण्यासाठी फक्त देवाने काहीतरी करावं मगच आपण आनंद करावं का? नाही. दाविदाने कसा आनंद केला हे मला तुम्हाला सांगायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? हा भाग तुम्ही समजून घ्या. का काहीतरी भेटल, घर भेटल, गाडी भेटल, बंगला भेटल,
दारू सुटली, हे सुटली, तिथपर्यंतच राहू नका. ती एकदा होईल. कधी होईल? एकदा होईल. आणि नंतर काय? येस. पुढच्या रविवारी काय? ह्या रविवारी समस्या मधल्या शुक्रवारी सुटली, पुढच्या रविवारी डान्स केला, पुढच्या रविवारी काहीच झालं नाही, मग आराम नाही करणार का? प्लीज मला कळतंय, निरंतर कुणाची आराधना झाली पाहिजे. देवाची. मग ती कधी होणार? आणि दावीद कशामध्ये आराधना करत होता ते आम्हाला कळलं पाहिजे. येस. अनेक दिवसापासून आपण एक विषय घेतो, कोणता कोश? कराराचा कोश. कोणता कोश? कराराचा कोश. हा. आणि दावीद जाऊन कोणता कोश घेऊन आला? कराराचा. हा ना. कराराचा कोश म्हणजे देवाची उपस्थिती. कोणाची उपस्थिती? देवाची. आणि कोश म्हणजे एक लाकडाचा बॉक्स होता, येस. पण त्याच्या आतमध्ये जे होतं ते महत्वाचं होतं. येस. कळतंय? कराराचा कोश, जसा हा टेबल तुम्ही बघताय, असा एक बॉक्स होता, त्याला कराराचा कोश म्हणायचे. आणि त्याच्या आत जे ठेवलं होतं ते इम्पॉर्टंट होतं. दावीदांनी कोश आणला, म्हणजे फक्त कोश आणला नाही, कोश मधल्या आतल्या गोष्टी त्यांनी आणल्या. येस. ओके. ना 5व्या ठिकाणी कोश मध्ये काय होतं? पुन्हा पहिले इतिहास 15 अध्याय. आणि दावीद व इस्रायलाचे वडील व हजारांचे सरदार हे यहोवाचा कराराचा कोश ओबेद अदोमाच्या घरातून उत्साहाने वर आणायला गेले. काय आणायला गेले? कोश. काय आणायला गेले? कोश. सगळे बोला, काय आणायला गेले? कोश. कोश. ना कोश मध्ये ठेवलेलं काय आहे? नाव काढूया. इब्री करासपत्र अध्याय 9 आणि 4 वचन. सोन्याचे धुपाटणे आणि सोन्याने सभोवती मढवलेला कराराचा कोश होता. त्यात मांडणं ठेवलेले सोन्याचे पात्र व कळ्या आलेली ओरणाची काठी व कराराच्या पाट्या ही होती. ना 3 गोष्टी आहेत. किती गोष्टी आहेत? 3 गोष्टी. कराराचा कोश जो आहे त्यामध्ये 3 गोष्टी होत्या. पहिली देवाची आज्ञा. येस. 10 आज्ञा होत्या. त्या 10 आज्ञाच्या 2 पाट्या त्या कराराच्या कशामध्ये होत्या? कोश. कोशामध्ये. ना दुसरी गोष्ट मानना. काय होतं त्याच्यामध्ये? मानना. कारण परमेश्वराने अरण्यात त्यांना काय दिला? मानना दिला. आणि म्हणून तो मानना देखील कशा ठेवायचे? कराराच्या कोशामध्ये. आणि तिसरी गोष्ट कोणाची काठी होती? ओरणाची. ना किती लोक बुधवारच्या बायबल स्टडीला असतात? हा विषय मी घेतलाय आध्यात्मिकरित्या. का आज्ञा काही रद्द झाल्या का? नाही. नाही. मग त्याच्यात आज्ञा आहेत. काय आहेत? आज्ञा. ना दुसरी गोष्ट मानना आहे. काय आहे? मानना आहे. ना मानणं म्हणजे प्रभू भोजन देखील होतं. आणि माननाचा मी आध्यात्मिक अर्थ सांगितलंय, प्रभूची इच्छा. येस. कुणाची इच्छा? प्रभूची. कारण ज्या वेळेस शमरोन प्रांतामध्ये प्रभू गेला आणि शिष्य लोक जेवण आणण्यासाठी गेले आणि जेवण घेऊन आले, आणि मग येशूला म्हणतात का आपण जेवण आणलंय, आपण जेवूया. पण येशू म्हणतो का देवाची इच्छा पूर्ण करावी तेच माझं अन्न आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव काय म्हणतो? का देवाची काय करावी? इच्छा पूर्ण. येशू म्हणतो का देवाची इच्छा पूर्ण करावी तेच माझ्यासाठी काय आहे? अन्न. अन्न. अन्न म्हणजे मानना. मानना म्हणजे अन्न. म्हणजे आध्यात्मिकरित्या मानना म्हणजे कोणाची इच्छा? देवाची इच्छा. म्हणजे आज्ञा त्याच्यामध्ये आहेत, Yes. देवाची इच्छा त्याच्यामध्ये. आणि अरोणाची काठी. कोणाची काठी? ओरणाची. अरोणाची काठी आध्यात्मिकरित्या कोणा सेवल दर्शवते? देवाची. कारण ते काठीला फळ आले होते. काय आले होते? फळ आले होते. फळ. म्हणजे जसं एक झाडाचं कर्तव्य असतं का मालकाला काय द्यावं? फळ. फळ द्यावं. तसंच प्रभूची इच्छा आहे का आपण जे वृक्ष आहोत कुणी लावलेले, देवाने. आपण काय दिलं पाहिजे? फळ दिले. पुन्हा सेवा करून. देवाची. मग ज्यावेळेस दावीदांनी कोश आणला त्यांनी देवाची आज्ञा आणली. येस. काय आणली? देवाची. आज्ञा आणली. देवाची आज्ञा आणली. मानना म्हणजे कोणाची इच्छा पूर्ण करतो. देवाची इच्छा. आणि दावीद कोणाची सेवा करतो? देवाची. म्हणजे ज्यास त्यांनी कोश वाहिला आणि कोश वाहून तो आनंद करत होता, तर तो देवाच्या 10 आज्ञात आनंद करत होता. येस. तो देवाच्या इच्छेत आनंद करत होता आणि तो देवाच्या सेवेत आनंद करत होता. Praise the Lord. हालेलुया. आपला आनंद आहे नाही माझं घर झालं, प्रभूच्या नावाला धन्यवाद. माझा आनंद आहे माझी नोकरी गेली होती, मला प्रभूने दिली. पण दाविदाचा आनंद देवाच्या आज्ञेमध्ये. येस. Praise the Lord. हालेलुया. कारण त्याच्या आज्ञा आमच्या पावलांसाठी दिवा आणि प्रकाश. येस. Praise the Lord. Hallelujah. आणि म्हणून तो आपला आनंद करतो, पण तो म्हणतो मी देवाच्या आज्ञेत आनंद करतो. येस. प्लीज बोला, कळते प्रत्येकाला? काहीतरी दिलं सगळेच आनंद करतात, पण दाविदाचा आनंद वेगळ्या गोष्टीमध्ये. तो म्हणतो आज्ञा आल्या माझ्याकडे येस. आणि या आज्ञा मला करेक्ट करते. येस. या आज्ञा मला पापात जाऊ देणार नाही. या आज्ञा मला ब्लेस करते. आणि देवाची इच्छा जस मी पूर्ण करेल, लॉर्ड मला ब्लेसच करणार. येस. कारण आपल्याला प्रभूने काही सांगावं अशी काही पात्रता आहे का आपल्यामध्ये? नाही. आपणच कोणाकडे मागतो, देवाकडे. पण तो परमेश्वर त्याची इच्छा प्रगट करतो. हीच खूप मोठी गोष्ट झाली आज. कळतंय? प्रत्येक गोष्ट कोणाकडून आहे? देवाकडून आहे. पण त्याची इच्छा पूर्ण करावी. अरे प्रभू तू सर्वस्व आहे, पण तरी देखील जर तो त्याची इच्छा प्रगट करतो आपल्यावर, तर आपण ती पूर्ण केली पाहिजे का नाही? येस. हे किती मोठं ऑनर आहे का तो काहीतरी करायची संधी देतो आपल्याला. एखादा व्यक्ती तो तुम्हाला खूप सपोर्ट करतो, खूप सहाय्य करतो, तुमचा जीव नेहमी धडपडतो का या व्यक्तीसाठी काहीतरी करता आलं पाहिजे मला, या व्यक्तीसाठी काहीतरी करता आलं. एखादा व्यक्ती खूप सपोर्ट आहे, खूप सहाय्य आहे, तुमचं मन नेहमी तयार असतं
का बाबा काय मला चान्स मिळेल या व्यक्तीसाठी मी करावं, Yes. या व्यक्तीसाठी मी. काहीतरी करावं. मग तसंच हा चान्स कोणासाठी भेटतो आता, देवासाठी. का आपण करता देवासाठी करावं. Yes. आणि देव ती इच्छा प्रगट करतो का जा जगाला काय सांग, सुवार्ता सुवार्ता सांग, माझ्या आज्ञेत चाल, माझं भय धर. कळतं प्रत्येकाला ही देवाची इच्छा आहे. ही देवाची काय आहे इच्छा आहे. ना, इच्छेला लिमिटेशन्स नाहीये. Yes. तुमच्या लाईफ मध्ये नेमकी प्रभूची काय इच्छा आहे तुम्हाला ठाऊक आहे आणि तुम्ही ती इच्छा पूर्ण केली पाहिजे. Yes. कमॉन, कळते प्रत्येकाला. दावीद कोणाची इच्छा पूर्ण करतोय, देवाची इच्छा. हा तो देवाची इच्छा पूर्ण करतो कारण तो राजा व्हावं ही त्याची इच्छा होती का देवाची इच्छा होती. देवाची. मग कोणाची इच्छा पूर्ण होती, देवाची. कमॉन कळतंय. दावीद नव्हता म्हटला का माझा अभिषेक करा आणि मला राजा बनवा. कोणाची इच्छा होती, देवाची. कारण शमूएलला देव म्हणला होता का माझ्या आवडीचा मला मिळाला. Yes. आणि मग देव त्याला घडू लागला. म्हणजे प्रभूची इच्छा कोणामध्ये होती, दावीद. दाविदामध्ये. आणि ती इच्छा दावीद आपल्यामध्ये पूर्ण होऊ देतो. कमॉन कळते प्रत्येकाला का दाविदाने आनंद केलाय. दावीद नाचतोय पण कशामध्ये नाचतोय, देवाच्या आज्ञेत, Yes. देवाच्या इच्छेत आणि देवाच्या सेवेत. आणि आपण तर पळणार आहेत कशापासून, देवाच्या वचनापासून. कारण वचन काय करतं आपल्याला, टोचतं. वचन काय करतं आपल्याला, टोचतं. प्रभू हे वचन नाही होत, हे थोड्या दिवसांनी मी करल, सध्या माझ्याकडून फॉलो होणार नाही. नाही. आपण पळतो कशापासून, वचनापासून. म्हणजे काही काही वचन आपण ऍग्री करतो जे सोपे आहेत पण जे झळ लावणार आहेत, जे टोचणार आहेत त्याच्यापासून आपण पळ काढतो. पण दावीद पळत नाही. दावीद काय करतो, नाचतोय. काय करतोय, नाचतो. कमॉन कळतंय. दावीदाने गीत गायले कशासमोर, कर्णाच्या कोशासमोर. तो नाचतोय कशासमोर, कोशासमोर. म्हणजे आज्ञा घेऊन तो करतोय, देवाची इच्छा घेऊन तो करतोय, देवाची सेवा घेऊन करतोय. ह्या गोष्टी झळ लावणार आहेत. काय लावणार आहेत, म्हणजे आध्यात्मिकता उन्नती करेल पण सुरुवातीला आम्हाला टोचतं. देवाची सेवा पण आम्हाला काय होती, टोचती. टोचती. कसं काय करायचं, टाइमच मॅनेज होत नाही, आम्ही एकटाच कसा जाऊ, प्रभू मी काय काय करू, माझ्याकडून होईल का. आम्ही पळ काढतो, आम्हाला आवडत नाही, आम्ही याच्यापासून स्किप होण्याचा प्रयत्न करतो. पण दावीद या सर्वांमध्ये आनंद करतो. Yes. कमॉन कळतंय प्रत्येकाला, प्लीज बोला कळते प्रत्येकाला. आपण फक्त एवढाच पाठ घेतला का तो नाचत होता, काय करत होता, नाचत होता. अरे पण तो कशात नाचतो, Yes. तो आज्ञेत नाचतोय. कशात नाचतोय, आज्ञेत. हा तो देवाची आज्ञेत, देवाच्या इच्छेत आणि देवाच्या सेवेत उल्हास करू. Yes. ही खूप मोठी गोष्ट आहे. पण देवाची इच्छा का त्यावेळी लोक घेत नाही. आज फक्त आपला आनंद कधी आहे का ज्यास एखादी साक्ष घडली, देवाने मला बरं केलं, त्याच वेळेस आपला आनंद आहे. पण देवाची इच्छा आहे का याच्या पलीकडे जाऊन आपण देवाच्या आज्ञेत, देवाच्या इच्छेत आणि देवाच्या सेवेत खरा आनंद केला पाहिजे. कमॉन कळतंय, कमॉन कळतंय प्रत्येकाला. हा खरा आनंद आहे आणि दावीद ह्यामध्ये आनंद करत होता. वाचूया दाविदाचंच एक वचन, स्तोत्र संहिता अध्याय 40 8 वचन रीड कर. हे माझ्या देवा, तुझा मनोदय साधण्यास मला संतोष आहे. होय, तुझे नियमशास्त्र माझ्या हृदयात आहे. हा पुन्हा वाचूया. हे माझ्या देवा, तुझा मनोदय साधण्यात मला संतोष आहे. होय, तुझे नियमशास्त्र माझ्या हृदयात आहे. ओके, नाव पुन्हा मी सांगतो. आपण पाहिलं का आज्ञासमोर नाचतोय. काय समोर नाचतोय, आज्ञेसमोर. कोश आहे. काय आहे, कोश आहे. कुणाची आज्ञा आहे, देवाची. मानणं म्हणजे कुणाची इच्छा, देवाची. आणि अरवण्याची काठी म्हणजे कुणाची सेवा. देवाची सेवा. कळतंय नाव. आता पुन्हा या ठिकाणी काय म्हणतो तो, मी तुम्हासाठी वचन वाचतो. 8 वचन, हे माझ्या देवा, तुझा मनोदय साधण्यात मला संतोष आहे. Yes. मनोदय म्हणजे कुणाची इच्छा, देवाची इच्छा. मनोदय शब्द कळतं. तुझा मनोदय म्हणजे तुझी इच्छा साधावी, त्यात तो आनंद करतो. Yes. कळतंय. आणि पुढे काय लिहिलंय त्याच वचन, तुझे नियमशास्त्र माझ्या हृदयात. Yes. कळतंय ठिकाणी. वाचनापासून आपण काय काढतो, पळ काढतो. काय काढतो, पळ काढ. पण तो म्हणतो का ते मी माझ्या हृदयात साठवतो. Yes. कारण ते वचन मला भटकू देत, नाही. ते तुझ्या मार्गात मला चालवत. Yes. कमॉन कळतंय ठिकाणी. म्हणून दाविदाची आराधना ही वेगळी होती. नाचतात तर सगळे नाचतात, मग बाकीच्यांचं नाव घेतलं का नाचताना, नाही. आपण बी नाचतो, भरपूर नाचतो, पण सगळ्यांचं नाव येतंय का, नाही. पण दाविदाचं नाव येतं. काय येतं ते म्हणतो, त्याच्यात काहीतरी वेगळं येतं. तुम्ही आध्यात्मिकता पाहिलं पाहिजे. Yes. कारण त्याच्या नाचणं आज्ञेत आहे. कशात आहे, आज्ञेत आहे. देवाच्या सेवेत आहे, देवाच्या इच्छेमध्ये, त्यामध्ये तो आनंद करतोय. आणि तो आनंद आज प्रभूला लोकांमध्ये दिसत नाही. Yes. कमॉन कळतंय. अजून एक वचन वाचू, स्तोत्र संहिता अध्याय 1 रीड करूया. स्तोत्र संहिता अध्याय 1 आणि त्याचं दुसऱ्या वचनापासून. तर यहोवाच्या नियमशास्त्रात त्याचा संतोष आहे आणि तो दिवसा व रात्री त्याच्या नियमशास्त्रात ध्यान लावतो. आणि जे पाण्याच्या ओघाजवळ लावलेले झाड आपल्या ऋतूत आपले फळ देते, ज्याचे पान कोमजत नाही, त्यासारखा तो होईल. पुन्हा वाचू, स्लोली वाचू. तर यहोवाच्या नियमशास्त्रात
त्याचा संतोष आहे. हा, यहोवाच्या नियमशास्त्रात त्याचा काय आहे? संतोष आहे. म्हणजे त्याचा आनंद कशामध्ये आहे? यहोवाच्या नियमशास्त्रात. आणि त्यामध्ये दावीद काय करतो? आनंद करतो. नाही कळलं असं? संतोष मीन्स कळतंय? तो म्हणतो माझा आनंद आहे कशामध्ये? देवाच्या नियमशास्त्रात. कळतंय ना? तुम्ही म्हणताल तुम्ही मनाने कसं जोडलं? हे आध्यात्मिकरित्या माझी इच्छा आहे तुम्हाला कळावं. Yes. का तो नाचला देवाच्या आज्ञेत. कळतंय प्रत्येकाला? तो म्हणतो मला त्याच्यात आनंद आहे आणि म्हणून मी त्याच्यामध्ये संतोष पावतो. Yes. म्हणून देवाची इच्छा आहे का आता आपली आराधना देवाने काहीतरी दिलंय, फक्त तिथपर्यंत मर्यादित नकोय. देवाचं वचन आपल्याकडे, यासाठी आपण आराधना करावी. देवाचा आत्मा आपल्याला मिळाला. कळतंय? Yes. त्या समाजाला फक्त काय होती? देवाची आज्ञा होती, इच्छा होती आणि सेवा होती. पण आपला आत्मा मिळाला. कोणाचा आत्मा? मग ह्यासाठी पण आपण देवामध्ये काय केलं पाहिजे? आनंद केला पाहिजे. का प्रभू धन्यवाद, का प्रभू तुझं वचन पण माझ्याकडे, तुझा आत्मा माझ्याकडे. प्रभू तुझी इच्छा तू मला प्रगट करतो, तुझ्या मार्गात तू मला घेऊन चालतो, माझ्याद्वारे तू आपला गौरव करून घेतो. या सर्वांसाठी मी तुझी स्तुती गौरव करणार. कमावून कळतंय प्रत्येकाला? कारण आपण आज प्रभू मध्ये आहोत, स्वतःहून आलो का प्रभूनी ओढलं? प्रभूने ओढलं. मग हा पण आनंदच आहे. Yes. का देवा तू मला आणलं आणि तुझ्यामध्ये स्थिरीने स्थापित केलंय, तुझ्या गोष्टी माझ्यामध्ये टाकल्यात, ह्यामध्ये मी आनंद केला पाहिजे. Yes. कमावून कळतंय? कारण देवाची आज्ञा, देवाचे मार्ग आहेत. हे मार्ग आम्हाला कुठे घेऊन जातील? देवाचे. स्वर्गात घेऊन जातील. पण ह्यामध्ये आज लोक आनंद करत नाहीये. साक्षी आहे का? नाहीये साक्षी. अरे तुझ्याकडे देवाचं वचन हीच खूप मोठी साक्षी. Yes. Hallelujah. तुला देव त्याची इच्छा सांगतो, देव त्याची इच्छा तुला सांगतो. अजून तुला त्याकडे काय पाहिजे? Yes. कळतंय? देवाकडे एवढे कामगारी आहेत. शब्द बोलला देव गोष्टी निर्माण होतात, पण देव तुला सांगतो याच्यापेक्षा मोठा आनंद काय पाहिजे? Yes. कमावून कळतंय? सेवेसाठी अनेक लोक आहेत जे हात उभारून का देवा गिफ्ट दे, गिफ्ट दे, गिफ्ट दे, पण देवाने तुला दिलंय याच्यापेक्षा मोठा आनंद काय पाहिजे? Yes. कमावून कळतंय? मागणारे पुष्कळ आहेत, पण देवाने कोणाला दिलंय? आपल्याला दिलंय आणि आपण त्या आनंदाने केलं पाहिजे. Yes. कमावून त्यामध्ये आपण आनंद केला पाहिजे. पण आज तो आनंद सापडत नाही. कमावून कळतंय? म्हणून आनंद करा, पण त्या आज्ञेत, देवाच्या इच्छेत आणि देवाच्या सेवेत. Yes. वाचू एक शेवटचं वचन, इब्रिकरास पत्र अध्याय 8. इब्रिकरास पत्र अध्याय 8 आणि त्याचं या ठिकाणी आपण रीड करणार आहोत 10th वचन, 10वं वचन. तर त्या दिवसानंतर मी इस्रायलाच्या घराण्याशी जो करार करील तो हाच आहे, असे प्रभू म्हणतो. मी त्यांच्या मनात माझे नियम घालीन आणि त्यांच्या हृदयात ते लिहीन आणि मी त्यांना देव असा होईल. ओके, काढलं सर्वांनी? दावीद संगती घेऊन होता. कसा घेऊन होता? संगती. कराराचा कोश कसा आहे? संगती आहे. प्लीज बोला कसा आहे? संगती आहे. मोठा बॉक्स आहे, त्याच्यामध्ये 10 आज्ञा आहेत, त्याच्यामध्ये प्रभूची इच्छा आहे, त्याच्यामध्ये प्रभूची सेवा आहे. संगती घेतोय. कसा घेतोय? संगती घेतात. संगती घेतोय. पण आध्यात्मिकरित्या आज दाविदामध्ये आणि आपला मधला फरक पहा. प्रभू काय म्हणतो? मी तुम्हासाठी वचन वाचतो. तर त्या दिवसानंतर मी इस्रायलच्या घराण्याशी जो करार करणार तो हाच आहे, असे प्रभू म्हणतो. मी त्यांच्या मनात माझे नियम घालीन. Yes. दाविदाचे कसे होते? जवळ. संगती. पहिले कसे होते? आध्यात्मिकता आपण जोडलं का ते कशा होतं? त्याच्या आतमध्ये होतं. पण देव म्हणला का डायरेक्ट मी तुमच्या आतमध्ये घालणार. कळतंय? दाविदाने संगती कॅरी केली. कसे कॅरी केले? संगती. पण तो म्हणतोय मी तुमच्या कुठे घालणार. आतमध्ये. फरक कळतोय? त्यांनी आध्यात्मिकता स्वतःहून घेतलं, त्याचं ते वैशिष्ट्य कळतंय. काही लोकांनी त्याच्यातच ठेवलं, फक्त त्याचंच भजन पूजन करायचं. पण दाविदाने प्रॅक्टिकली कुठे घेतल्या? स्वतःमध्ये. स्वतःमध्ये. आणि देवाची इच्छा आहे का आता आपण ज्या समयात आहोत, कारण आम्हासाठी पापाची क्षमा झाली आणि म्हणून परमेश्वर म्हणतो का आता त्या आज्ञा मला तुमच्या हृदया पटवर लिहायची. Praise the Lord. Hallelujah. पुढे काय लिहिलंय? एक मी रीड करतो. आणि मी त्यांच्या मनात माझे नियम घालीन आणि त्यांच्या हृदयावर ते लिहीन. पहिले कशावर लिहिल्या होत्या? पाट्यांवर. कशावर लिहिल्या होत्या? पाट्यावर. आता कशावर लिहिल्यात? मनामध्ये. हा ना. पुढे काय लिहिलंय? आणि मी त्यांना देव असा होईल. मी त्यांना काय होईल? देव होईल. म्हणजे आता देवाचा आत्मा कोणामध्ये राहतो? आपल्यामध्ये. कदाचित दाविदाला हे ऑनर नव्हतं का देव त्याच्यामध्ये राहत होता. अभिषेक असायचा. काय असायचा? अभिषेक. तुला कळतंय? पवित्र आत्मा त्यांना नव्हता. एक सर्टन टाइम पर्यंत देवाचा अनुभव त्यांच्यावर यायचा, त्यांच्याशी बोलायचा, गोष्टी करून घ्यायचा. पण आपल्यात तो आत्मा राहतो. Yes. कमॉन, कळतंय ना? पुढे काय लिहिलंय या ठिकाणी? आणि मी त्यांचा देव असा होईन आणि ते मला माझे लोक असे होतील. Praise the Lord. Hallelujah. या सर्व गोष्टी आहेत चर्च का ह्याद्वारे आपण कुणात आनंद केला पाहिजे? देवामध्ये.
ते वचन कुणात पाहिजे? आपल्यामध्ये. हा, कुणाची इच्छा पाहिजे? देवाची. कुणाची सेवा पाहिजे? देवाची. या सर्वात आपण काय केला पाहिजे? आनंद. आनंद केला पाहिजे. कमॉन, कळतंय? म्हणून अशी वाट बघू नका का ह्या आठवडे काही समस्याच नव्हती तर साक्ष काहीच नाही, सगळं ओके चाललंय. आनंद ह्याच्यामध्ये येस. का देवाचं वचन, देवाची इच्छा आणि देवाची सेवा तुझ्याकडे आहे. येस. कमॉन, कळतंय? म्हणून ह्यामध्ये आपण देवामध्ये आनंद केला पाहिजे, कारण ही आराधना प्रभूला पाहिजे या शेवटच्या दिवसांमध्ये. कमॉन, कळते प्रत्येकाला? करणार का आराधना? येस. म्हणायची गरज पडावी लागणार नाही, असं तुम्ही करा. कमॉन, कळतं प्रत्येकाला? सेवेसाठी कुणी म्हणावं नाही तुम्हाला का तू चल आणि तू कर. तुमच्यातला आनंद दिसला पाहिजे देवाच्या गौरवासाठी का मी करणार. तसे लोक प्रभू शोधतो. कमॉन, कळतंय? धक्का मारणार नको, धक्का मारणारे खूप आहेत, पण देवाला असे लोक पाहिजेत की जे स्वतः चार्ज आहेत, इतरांना चार्ज करणार. येस. असं आपण झालं पाहिजे. ती खरी आराधना, तो खरा प्रभूचा गौरव आहे. कमॉन, कळतंय? तर यावेळी आपण प्रे करू. कधी वाईज सगळे पॉइंट मी पाहिले. कमॉन, आजचे पॉइंट काय 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 केलं पाहिजे? गीत गायला पाहिजे, हात उभारले पाहिजे, टाळ्या पण जोडा त्याच्यामध्ये, कारण काही लोकांच्या टाळ्या एकदम मरगळ असतात. टाळ्या पण खणखणीत पाहिजे. कशा पाहिजेत? हा, खणखणीत टाळी पाहिजे. नाही तर काही लोक फक्त असं करतात, असं करतात. अरे त्या ठेका तर धर, गाण्याचा ठेका धर. झालं पाहिजे ते आपल्याकडून. कधी कधी लाईट जाती, मग तुमच्या चर्च मधलं इलेव्हन्टिंग गेल्यासारखं जाणवलं नाही पाहिजे. डबल उभारी आली पाहिजे. का जरी लाईट गेली का आमचे हात इन्स्ट्रुमेंट प्रमाणे वाजणार. आवेश पाहिजे देवासाठी. कमॉन, कळतंय? काही लोकांच्या टाळ्या मी पाहतो तर असं वाटतं काय तुझी टाळी मरगळ टाळी एकदम. फक्त असे हात काय होतात, एकमेकाला टच होतात. त्याला ठेका नाही, त्याला ताल नाही, त्या गाण्याचा सगळा तालमेल सगळा बिघडून जातो. त्या टाळीत पण ठेका पाहिजे असा की चला ह्याद्वारे जे माझ्याकडे मी देवाच्या गौरवटी देतो. कळतंय? म्हणून टाळी पण खणखणीत पाहिजे. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे नाचून. कसं? नाचून का नाचलं पाहिजे. नेक्स्ट पॉइंट आहे का त्यांनी गीत दिलं. काय लिहिलं? मग आपण पण काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी लोकांना सहाय्य केलं. काय केलं? आपण पण लोकांना काय केलं पाहिजे? सहाय्य केलं पाहिजे. नेक्स्ट पॉइंट पाहिलं की त्यांनी उत्तम दिलं. कसं दिलं? आपण पण कुणाला उत्तम दिलं पाहिजे. आणि सगळ्यातून लास्ट पॉइंट आपण घेतला का जे मिखाईलला ते आवडलं नाही, त्यांनी ती गोष्ट सहन करून घेतली. का देवाच्या गौरव विरोधात बोलायचं, मी तुझं ऐकणार नाही, मी तेच करणार त्याच्या देवाचा गौरव. नाव आता चेक करायचं का आपण कुठे कमी पडतोय. नाही तर आपण काय म्हणू, चला गीत गाणं माझ्यामध्ये एक तरी माझ्यात भाग आहे. दावीद सगळं करतोय. दावीद जर वेगवेगळी उदाहरणं घेतले असते ना, आपण म्हणू त्याच्यात एक होतं मग माझ्यात पण एक आहे. पण दावीद सगळा पॅकेज आहे. दावीद आराधनेचा पॅकेज म्हणजे कळतो ना, सगळं त्याच्यामध्ये कमीच काही नाही. गाणे पण गातोय, टाळ्या पण वाजवतोय, हात पण उभारतोय, अर्पण पण देतोय, उत्तम भेट पण देतोय, देवासाठी स्टँड पण घेतोय. मग दावीद मध्ये जर सगळं आहे तर आपल्यामध्ये पण सगळं पाहिजे. मग आपण प्रार्थना करायची की देवा मी कुठं कमी पडतोय, मला ते दाखव, जे कोणी एक उत्तम आराधना तुझ्या गौरवसाठी मी देणार. कम ऑन, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. इथून पुढे लक्षात ठेवायचं, हात वर जाऊनच काय झालं पाहिजे. कुणाचा आदर करताय? करत राहा. कम ऑन, नेत्र बंद करूया, आपण आराधनेत जाऊया आपण.